श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयजी उदार कीर्ती, जय जयजी प्रताप ज्योती, जय जयजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापुसाचा पाड किती, अग्निपुढे दयाघना. म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्यरचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नाही काव्य वित्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येय मूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे आजाण, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढे गिरी. मुकासभे माझारी देई व्याख्यान स्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला. साह्यदास गणूला ग्रंथरचनेस करिया. आता पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंदा रमेशा, पाही माम दीनबंधो. तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण तूच की रे माय बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमा गमा. तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली, यमुना तिरी गोकुळात. तुझी कृपा वाह्या जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्याते सहाय्य करीशी. ऐसा संतानी डांगोरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संतचरित्र रचावया, सहाय्यकरी पंढरी राया. माझ्या चित्ती बसवनिया, ग्रंथ कळसा नेहा. हे भवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरदपाणी ठेवा शिरी. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार परीस करून ठेवीत असे. तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणूदास. सहाय्यकरी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वधवावया. माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता. तिच्यापदी ठेवितो माथा, मंगलवाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी. ठेवी तुझा वरदपाणी, दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसाद सहस्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पराशर. ज्ञान नभिजो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा. दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्री रामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दासगणूसी अभय आता, तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दासगणू मी तुमचे तान्हे, कठोर मजविषयी होऊ नका. जी का खरी माया असते, तीच बोलाया शिकविते. तुमचे माझे असे नाते, मायलेका परी हो. लेखडी काढी अक्षर, परितो तिच्यात नाही जोर. ती निमित्त कारण साचार, लेखनरूपी कार्याला. दासगणू लेखणी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचना रसभरित, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करोन या एकाग्र मन, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरी ना कवणास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वांचे वाटाडे, संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत. आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरी. हिन पर्वणी आली खरी, अवांत देशा कारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण, येथे न पडली आजवरी. त्याचे हेच कारण, या भूमी संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयधू कुमर, उद्धव सुदामा सुभद्रा वर.
महाबली अंजनी कुमार अजातशत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखली लाज, निज सामर्थ्य दावूनिया. नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्र जालंधर जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लीलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, जनी कानो संत सखू. चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे इथं मी न साकल्य आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले, ग्रंथ असती 3 केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा, संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रयग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका चांग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निध संत भला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडिती, तीच आजी झाली स्थिती हे चरित्र रचण्याची. शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार परी वैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेधिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वानितो मी. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईले विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्र रूपी वर्षता नीर, नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी परम भाग्याचे निश्चयसी, म्हणून लाधले तयासी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून येविषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझा मनी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण न कळे कोणा लागून, महापुरुष गजानन आधुनिक संत चूडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा व पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्यानं लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या दिवशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कानिफा गज कर्णात, चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननाचे अंगेसारी होती योगाची अवगत, हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे आगाध महिमान त्याची सरी नये कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी, पदनता ते तारावया. त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण, शाखा ज्याची माध्यंदीनं मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होतीसाची.
त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार घराच्या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत. प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आप पर. आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत मुखी उचलून घालत. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्नन ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदां ठाई असे. त्याची पटवावया खूण शीते वेचती दयाघन. त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटला लागरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित जाहले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासे याते देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावीना सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क कृतीवरून यांच्या या. बंकटलाल म्हणे पंतासी ऐसे उभे रस्त्यासी. आपण राहू येत कृतीसी आजमावया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी. ऐसी व्यासांची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा परिवाटे ज्ञान गाडा. वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले. या दोघा वाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा एका ठाई मिसळे असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला. बंकटला लागरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना. क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले परीनं उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार. भव्यछाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेस नमस्कार केला चित्ती संतोष पाहून या. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले. पक्वान्यांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरी अणुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार. अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे. अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहरच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंतासी करी भाषण. ह्या वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. तैसाचा हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी. याची आता घेणे नको. धन्य अपुले शेगावं दृष्टी पाहिला योगीराव. निरीचाह जहागीर गावं दिला हरीने जयाला. सूर्य माध्यानी आला भाग भूमीचा तप्त झाला. पाखरे आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशाभर उन्हात हा बैसला आनंदात. हा ब्रह्मची होय साक्षात भयना कशाचे उरले या. हा जेवल यथेचपणी तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंताया लागुनी आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असले हा चाकर पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले. उभय त्यांसी पाहुण बदले ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला येत किंचित. परी जग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असेल तुम्हासाची. तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले.
हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंगटलाल म्हणे, पंता आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाच्या शेजारी हाळ होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा हा, ते गढूळ पाणी समर्थाने लावावदनी, ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणिले नीर, गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, यांचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसे एकता समर्थवाणी दोघे गेले गहीवरोनी. अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण कराव्या. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादो भाविकांप्रत हेच विनवी जोडोन हात ईश्वराचे दास गणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोध्याय समाप्तः. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.